ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। दरवेळेस आपण स्वामी विवेकानंदांचा एक विचार घेऊन त्यावर चिंतन करत असतो आणि आज आपला विचार आहे नराचा नारायण कसा होतो ह्यावर स्वामीजी काय म्हणतात। स्वामीजी म्हणतात, आत्म्याच्या ह्या अनंत शक्तीचा प्रयोग जडावर केल्यास भौतिक अभ्युदय होतो, मनावर केल्यास बौद्धिक उन्नती साधते आणि स्वतःवरच केल्यास नराचा नारायण होतो। स्वतःचा अंतस्थ ब्रह्मज्ञान व्यक्त करा, मग आत बाहेर सर्वत्र सुसंवाद निर्माण होईल। तेव्हा हे स्वामीजींचं कोटेशन आहे आणि इथे स्वामीजी काय म्हणतात बघा। ते म्हणतात की आपल्या सगळ्यामध्ये आत्मशक्ती आहे, आपल्या सगळ्यामध्येच ती शक्ती आहे। आता कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकते, त्या अभिव्यक्तीचं प्रमाण कमी जास्त असू शकते, ते आपल्या मनावर शरीरावर अवलंबून आहे। आता विद्युत सर्वत्र आहे, पण आता त्या विद्युतचा आपण जेव्हा उपयोग करतो तेव्हा कशाच्या माध्यमातून त्या विद्युतचा आपण उपयोग करतो हे महत्त्वाचं आहे। तर इथे स्वामीजी काय म्हणतात की ह्या शक्तीचा प्रयोग जर आपण बाह्य जगावर केला तर अभ्युदय प्राप्त होतो। आत्म्याच्या या अनंत शक्तीचा प्रयोग जडावर केल्यास भौतिक अभ्युदय होतो। जड म्हणजे हे जगत, हे जगत म्हणजे जड जगत आहे। म्हणजे आत्म्याचा प्रयोग ह्या जड शक्तीवर जर आपण वापरला तर आपली भरभराट होते, म्हणजे भौतिक प्रगती होते। आता बघा, ही आत्मशक्ती सगळ्यामध्ये आहे, पण भारतात आणि इतर देशामध्ये काय फरक आहे? इतर देशांमध्ये ही शक्ती त्यांनी जडावर वापरली। शक्ती त्यांच्याकडे पण आहे, आपल्याकडे पण आहे, पण त्यांचं मन त्या प्रकारे होतं। ते तिथलं भौतिक वातावरण, भौगोलिक वातावरण ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना खूप संघर्ष करावा लागला। एवढ्या थंडीमध्ये, एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये राहावं लागलं, म्हणून त्यांनी ही शक्ती जडावर वापरली, म्हणजे बाह्य गोष्टीवर वापरली आणि त्यामुळे काय झालं, त्यांची भौतिक भरभराट झाली। अभ्युदय म्हणजे भौतिक भरभराट। त्या देशांनी भरपूर भौतिक विकास करून घेतला, कारण तिथे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स होतं, म्हणजे जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागायचा। आता आपण बघतो, जेव्हा आपली मुलं बाहेर देशामध्ये जातात त्यांना किती संघर्ष करावा लागतो। एवढी थंडी असते, त्या घराला नेहमी गरम ठेवावं लागतं, त्यासाठी पैसे भरावे लागतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात आणि तुम्ही प्रयत्न जर केला नाही तर शक्य नाही। म्हणजे बराच वेळ त्यांचा ह्या शरीराची काळजी घेण्यामध्येच जातो आणि त्यांना नवनवीन कम्फर्ट शोधून काढावे लागतात की आपलं जीवन इथे सुखकर कसं झालं पाहिजे, आणि म्हणून त्यांना खूप काम करावं लागतं। आता खूप काम करून पैसे मिळवून ते भौतिक विकास करून घेतात, अभ्युदय त्यांचा होतो, त्यांना सगळ्या सुखसोयी उपलब्ध होतात, पण त्या शक्तीचा उपयोग त्यांनी जडावर केल्यामुळे ती शक्ती त्यांची नष्ट होऊन जाते आणि ज्या काही गोष्टी ते प्राप्त करतात त्या सगळ्या नष्ट होणाऱ्या असतात। आता कितीतरी देश किती श्रीमंत होते, आता गरीब झाले। जेव्हा भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं, किंवा भारतावरतीच कशाला, अनेक देशांवर त्यांचं राज्य होतं,
तेव्हा त्यांनी ह्या देशांना एवढं लुटलं की इंग्लंड खूप श्रीमंत झालं आणि त्यानंतर आता सगळे देश स्वतंत्र झाले. आता तेवढी श्रीमंती त्यांच्याकडे राहिली नाही. त्यांनी जास्त लक्ष भौतिक गोष्टीवर दिलं. म्हणजे इतर जगांना जिंकायचं, खूप संपत्ती मिळवायची, खूप भोग करायचे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीमध्ये भोगवाद वाढला. कसं जास्तीत जास्त भोगाची साधनं प्राप्त करता येईल ह्यावर त्यांनी जास्त विचार केला. आणि जेव्हा त्यांना कमी पडू लागले पैसे तेव्हा त्यांनी आक्रमणं केली. म्हणजे त्याचे दुष्परिणाम बघा. त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली, मत्सर निर्माण झाला, ईर्ष्या, द्वेष हे सगळं कशामुळे वाढलं? कारण त्यांनी फक्त भौतिक गोष्टीवरच लक्ष दिलं. भौतिक भरभराट कशी होईल याकडेच बघितलं. कारण त्यांना दुसरे डायमेन्शन माहिती नव्हते. त्यांना माहिती होते की आपल्याला ह्या जगामध्ये राहायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे, आणि हे जगच एकमात्र खरं आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. म्हणजे असा त्यांचा दृढ विश्वास असल्यामुळे त्यांनी ह्या जगामध्ये जेवढं काही प्राप्त करून घेता येईल तेवढं प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे काय झालं? त्यांच्या मनामध्ये अशांती निर्माण झाली. म्हणजे तुमच्याकडे कितीही भौतिक गोष्टी असल्या त्या गोष्टी तुम्हाला आरामात ठेवू शकतात, पण त्या गोष्टी तुम्हाला मनाची शांती देऊ शकत नाही. काही दिवसानंतर त्या गोष्टीचा आपण उबग येतो. म्हणून तर अमेरिकेमध्ये हिप्पी मुवमेंट सुरू झाली होती. एवढं भोग घेऊन घेऊन ते लोक वैतागले होते. सगळं काही त्याने सोडून दिलं होतं. म्हणजे ह्या जगावर, जड जगावर जर ती शक्ती आपण केंद्रित केली तर आपल्याला भौतिक गोष्टी भरपूर मिळू शकतात. आपण खूप प्रगती करून घेऊ शकतो. पण ती प्रगती कायमची नसते आणि त्यामुळे मनुष्यामध्ये बऱ्याच विकृती निर्माण होतात. त्याच्या वागणुकीमध्ये बदल होतो. तो मनुष्यासारखा वागत नाही. शेवटी मनुष्याचा दानव होतो. आपल्याला नराचं नारायण व्हायचं आहे. पण भौतिक जगावर जर आपण ती शक्ती वापरली तर आपण नारायण होऊ शकणार नाही. भारतानं काय केलं? भारतानं ह्या गोष्टींकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. एकेकाळी भारत खूप श्रीमंत होता, सोने की चिडिया होती. आपल्याकडे खूप काही होतं. तरी पण आपल्याला माहिती होतं की तेच काही आपल्या जीवनाचा उद्देश नाही. म्हणून जेव्हा इतरांनी आपल्यावर आक्रमणं केली, आपण एवढं श्रीमंत होतो की त्या देशांनी आपल्यावर आक्रमणं केली आणि सगळं लुटून नेलं, तरी आपण जास्त विरोध केला नाही. कारण आपल्याला माहिती आहे की ह्या गोष्टी नश्वर आहे, घेऊन जाऊ द्या, काय करणार आहे. आपण कधीही कोणताही देश जिंकण्यासाठी प्रयत्न केले नाही, कोणत्याही देशावर आक्रमण केलं नाही. कारण आपल्याकडे अध्यात्म होता आणि आपल्याला माहिती होतं की हे लोक कितीही जरी घेऊन गेले तरी शेवटी त्या गोष्टी नश्वरच आहे. म्हणून आपल्या लोकांनी जास्त वेळ ह्या भौतिक जगावर जडावर खर्च केला नाही. बघा, भारतामध्ये आध्यात्मिक प्रगती झाली कारण त्यांनी सगळा वेळ आपला अध्यात्मामध्ये घालवला. कारण त्यांना माहिती होते की तेच एकमात्र सत्य आहे. पाश्चात्य संस्कृती जडवादी आहे, भोगवादी आहे, तर भारतीय संस्कृती आध्यात्मिक आहे. कारण आपण या बाहेरच्या गोष्टींना कधीही महत्त्व दिलं नाही. पण थोडं महत्त्व द्यायला पाहिजे होतं. आता बिहारमध्ये जेव्हा भगवान बुद्धांचा अवतार झाला तेव्हा बिहारमध्ये सगळेच्या सगळे संन्यासी व्हायला लागले. सगळेच्या सगळे तरुण त्याग करायला लागले. भगवान बुद्धाचा आदर्श समोर ठेवायला लागले. आणि त्यामुळे काय झालं? बिहारची प्रगती होऊ शकली नाही. सगळीकडे बौद्ध विहार होते म्हणून त्याचं नाव बिहार पडलं. सगळीकडे बौद्धांचे मोठमोठे आश्रम आणि लाखोंनी तरुण तिथे संन्यासी होऊन राहायचे. तर त्यांनी अध्यात्माला खूप महत्त्व दिलं, पण भौतिक जगाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे विकास होऊ शकला नाही.
आणि मागासच राहून गेलं. तेव्हा अशा प्रकारे आपण बघतो की दोन वेगवेगळ्या संस्कृती आहे. एक पाश्चात्य संस्कृती, दुसरी भारतीय संस्कृती. आपण अध्यात्माकडे लक्ष दिलं, आपण सगळं सोडून हिमालयात गेलो, साधना केले, ऋषी निर्माण केले, संत निर्माण केले आणि त्यांना हे डायमेन्शन माहिती नसल्यामुळे ह्या भौतिक जगावरच सगळी शक्ती खर्च केली. जी आध्यात्मिक शक्ती आहे, जी अनंत शक्ती आहे, ती त्यांनी भौतिक जगाचा विकास करण्यासाठीच वापरली. म्हणून स्वामीजी म्हणतात की अनंत शक्ती आहे, त्या आत्म्याची शक्ती आहे. तुम्ही ती शक्ती कशावर वापरता हे महत्त्वाचं आहे. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघा, आता आपण जर आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष केलं आणि रात्रंदिवस पैसे कमावण्यासाठीच प्रयत्न केले, म्हणजे आपण काय करत आहोत, ती आपली एनर्जी भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी खर्च करत आहोत. म्हणजे आपण मंदिरात जातो, भगवंताला प्रार्थना करतो, काय म्हणतो, भगवंता मला अमुक दे, मला तमुक दे, मला घर दे, मला जमीन दे. आता ती आपली शक्ती आपल्यामध्ये आहे, पण ती शक्ती आपण वापरतो कशासाठी? ह्या भौतिक गोष्टीसाठी. त्या आत्म्याला, त्या ईश्वराला मागतो आपण या भौतिक जड गोष्टी. म्हणजे त्यामुळे काही मनुष्य आध्यात्मिक होत नाही. तुम्ही प्रार्थना जर केली असेल, पण प्रार्थना जर भौतिक गोष्टीसाठी करता, तुम्ही आध्यात्मिक गोष्टीसाठी प्रार्थना करत नाही, तुम्हाला माहिती आहे जग नश्वर आहे, तरी तुम्ही हे जगच मागता. म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की हे जग काही खरं नाही. सगळीच्या सगळी आपली एनर्जी फक्त श्रीमंत होण्यासाठी वापरायची नाही. कारण ह्या गोष्टी येतात आणि ह्या गोष्टी जातात. मनुष्य एक दिवस श्रीमंत होतो, एक दिवस भिकारी पण होऊ शकतो. असं नाही की श्रीमंत झाल्यावर तो कायमचा श्रीमंतच राहील. आई वडील भरपूर कमावून ठेवतात आणि त्यांची मुलं उधळून लावतात. ते खूप जडवादी बनतात, सगळे भोगवादी बनतात आणि सगळे पैसे उडवून लावतात. म्हणजे कमावून ठेवलेले काही तसेच राहणार आहे असं काही नाही. लक्ष्मी चंचल आहे, कधीही येऊ शकते आणि कधी पण जाऊ शकते. मग अशा ह्या गोष्टीच्या मागे आपण कशाला आपली शक्ती खर्च करायची, हेच तर मनुष्याला कळत नाही. म्हणजे आपल्या भौतिक जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहे तेवढ्या आपण प्राप्त करून घेतल्याच पाहिजे. पण आपण लोभी होऊन अध्यात्माकडे पूर्ण दुर्लक्ष करून सगळी शक्ती ह्या भौतिक जगावर वापरून, जडावर वापरून फक्त आपला अभ्युदयच करून घ्यायचा आहे, हा विचार कधी करू नका. आपल्याकडे अभ्युदय आहे, निःश्रेयसही आहे, दोन्ही आहे. एक आहे जगाकडे जाण्याचा मार्ग, दुसरा भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे. दोन्ही मार्ग आहे आणि या दोन्हीमध्ये कुठेतरी संतुलन पाहिजे. कोणत्याही एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आपण जर अभ्युदयाकडे दुर्लक्ष केलं तर आपली भौतिक प्रगती होणारच नाही. म्हणजे आपल्याला जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल. बाकी देश खूप पुढे जातील आणि आपण तसेच राहून जाऊ, अनडेव्हलप्ड कंट्री, अविकसित देश. जे आपल्याला अविकसित देश राहायचं नाही, आपल्याला विकसित व्हायचं आहे. त्याशिवाय आपण जगामध्ये राहूच शकत नाही. कारण जगामध्ये एवढी स्पर्धा आहे, तर तुम्हाला जगण्यासाठी सुद्धा संघर्ष करावाच लागेल. बाकीच्यांकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हालाही ठेवाव्या लागतील. जर भारताचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला आर्मी लागेल, नेव्ही लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. कारण शेवटी आपलं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून आपल्याला आधुनिक वेपन, आधुनिक अस्त्र सगळे आपल्याला तयार करावे लागतील. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून ह्या भौतिक गोष्टीकडे पण लक्ष द्यायचं, पण तेच आपल्या जीवनाचं उद्देश होऊ नये. आपण पूर्ण शक्ती या भौतिक जगावर, या जडावरच वापरू नये, हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे स्वामीजी म्हणतात की अनंत शक्ती आहे, त्या आत्म्याची अनंत शक्ती आहे, पण कशा प्रकारे त्या शक्तीचा आपण वापर करतो. ती शक्ती आपल्यामध्ये पण आहे, पण आपण जर ती शक्ती फक्त जडावरच खर्च केली, म्हणजे भौतिक गोष्टी प्राप्त व्हाव्या, रात्रंदिवस आपण जडाचाच विचार केला, तर त्या गोष्टी आपल्याला कदाचित मिळतील,
असं नाही की मिळणार नाही, पण शेवटी ती शक्ती व्यर्थ वाया गेली. त्यामुळे तुमची काहीही प्रगती होऊ शकली नाही. जी शक्ती मिळाली ती तुम्ही व्यर्थ गमावली. त्यामुळे तुमच्यामध्ये काहीही विकास झाला नाही. म्हणजे शेवटी आपल्याला प्रगती करून घ्यायची आहे, म्हणजे फक्त बाहेरची प्रगती नाही, आंतरिक प्रगती पण करायची आहे, आत्मशक्ती पण वाढवायची आहे. ती शक्ती आहे पण पूर्णपणे प्रकाशित झालेली नाही. तिला पूर्णपणे प्रकाशित करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. सगळ्याच्या सगळा वेळ आपण ह्या भौतिक जगासाठी दिला तर आध्यात्मिक साधनेसाठी वेळच कुठे आहे? मग तुमच्यामधली शक्ती ती वाढेल कशी? ती शक्ती तुमची कमी कमी होत जाईल आणि शेवटी हा मनुष्य जन्म व्यर्थ जाईल. काहीही साध्य होणार नाही. तुम्ही जेवढी शक्ती वापरली, जे काही सगळं कमावलं, ते एक दिवस तुम्हाला सोडावं लागणार आहे. हे 100% खरं आहे. मग जी गोष्ट नश्वर आहे, सोडावी लागणार आहे, त्या गोष्टीवर ती शक्ती कशाला एवढ्या प्रमाणावर वापरायची? जेवढी आवश्यक आहे तेवढी वापरायची. पण इतरांवर अत्याचार करायची नाही, इतरांवर आक्रमण करायचे नाही, पण आपल्या पोटापाण्याची व्यवस्था आपण करायची. आपण स्वावलंबी झालोच पाहिजे. सगळ्या बाबतीत स्वावलंबी झालो पाहिजे. आपली भौतिक प्रगती पण झाली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की आपल्याला भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान पाहिजे, पण त्यासोबतच वेदांत पण पाहिजे, अध्यात्म पण पाहिजे. नुसतं जडवादी, नुसतं भौतिकवादी होऊन आणि अध्यात्माला सोडून देऊन आपण टिकून राहू शकत नाही. आपलं अस्तित्व कशावर आहे? अध्यात्मावर आहे. आपण म्हणतो अमर भारत. हा भारत अमर आहे, इटर्नल आहे, सनातन आहे. कशामुळे? आपण ह्या अध्यात्म जोपासला आहे म्हणून. आपण सगळीच्या सगळी शक्ती भौतिक जगावर वापरली नाही. रॅदर आपण भौतिक जगाकडे दुर्लक्षच केलं आणि जास्तीत जास्त शक्ती आपण अध्यात्मावर वापरली. म्हणून आपल्या देशामध्ये एवढे संत महापुरुष झाले, एवढे आचार्य झाले, अवतार झाले, कारण आपलं लक्ष अंतर्जगाकडे जास्त होतं बाह्य जगापेक्षा. कारण आपल्याला माहिती होतं की आतमध्ये जे आहे ते खरं आहे, बाहेरचं जे आहे ते सगळं नश्वर आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात की या आत्म्याची अनंत शक्ती जेव्हा आपण जडावर वापरतो तेव्हा आपला अभ्युदय होतो, आपली भौतिक प्रगती होते. आणि जेव्हा ती शक्ती मनावर वापरल्या जाते, मनावर केल्यास बौद्धिक उन्नती साधते. आत्म्याच्या या अनंत शक्तीचा प्रयोग मनावर केल्यास बौद्धिक उन्नती साधते. आता शरीराकडे जास्त लक्ष न देता मनाकडे जास्त लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे. त्याला म्हणतो आपण कल्चर्ड. हा मनुष्य सुसंस्कृत आहे, म्हणजे याच्या मनावर काहीतरी चांगले संस्कार घडलेले आहे. म्हणजे आपलं मन उन्नत करणं ते पण महत्त्वाचं आहे. तेव्हा मनावर जर ती शक्ती वापरली तर बौद्धिक विकास होतो. आता बघा, जे महान पंडित आहे, आता ते शास्त्र वाचतात आणि शास्त्राचं चांगल्या प्रकारे अध्ययन करून लोकांना समजावून सांगतात, त्याचं निरूपण करतात, लोकांना प्रभावित करतात. किंवा वेगवेगळ्या कला आहे, संगीत कला आहे, गायन कला, संगीत कला, वाद्यकला, कितीतरी कला आहे, चित्रकला आहे. त्यामध्ये ते लक्ष घालतात आणि त्या क्षेत्रामध्ये ते महान होतात. ते फक्त भौतिक जगालाच महत्त्व देत नाही. खाणं पिणं आणि मजा करणं एवढ्यावरच नाही, तर त्यांना त्यापेक्षा जास्त आनंद पाहिजे असतो. नुसते इंद्रिय सुखामध्ये ते आनंद घेत नाही, तर ते मानसिक पातळीवर जातात आणि तिथे ते चिंतन करतात आणि ह्या गोष्टी शिकून घेतात. त्यामुळे त्यांना जास्त आनंद होतो, वैज्ञानिक असो की बुद्धिमान पंडित असो. तर ती सगळी शक्ती आहे, आत्म्याची शक्ती, ते मनावर वापरल्यामुळे त्यांची बौद्धिक प्रगती होते. ते खूप बुद्धिमान होतात, ते खूप हुशार होतात. पण शेवटी मनसुद्धा नश्वरच आहे. तुम्ही कितीही मोठे पंडित झाले तर ती सगळी पुस्तकी विद्याच झाली ना. तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास केला, पण कशासाठी? पैसे कमावण्यासाठी. हे पैसे कमावण्यासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास केला.
तर तुम्ही बौद्धिक व्हाल, पण तुम्ही तर्कवादी व्हाल. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर तर्क कराल. स्वामी विवेकानंद जेव्हा श्री रामकृष्णांकडे आले, खूप तर्क करायचे, कोणतीही गोष्ट मानायचे नाही. कारण ते बुद्धिमान होते, त्यांनी खूप अध्ययन केलेलं होतं, चिंतन केलेलं होतं, सगळी शक्ती त्यांनी मनावर वापरलेली होती. त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीचा खूप विकास झाला. ते भगवान श्री रामकृष्णांचं मानायला तयार नव्हते, ते तर्क करायचे. पण त्याच्यापेक्षाही एक उच्च अवस्था आहे, आणि ती आहे आपली आध्यात्मिक अवस्था. इथे स्वामीजी काय म्हणतात, आणि स्वतःवरच केल्यास नराचा नारायण होतो. आता ही आध्यात्मिक शक्ती, हिचा मनावरही प्रयोग करायचा नाही आणि हिचा भौतिक जगावरही प्रयोग करायचा नाही, स्वतःवरच करायचा. म्हणजे काय, मन म्हणजे विचार आणि भौतिक जग म्हणजे इंद्रिय. या इंद्रियाच्याद्वारे आपण इंद्रियाचे भोग घेतो. ह्या भौतिक जगामध्ये भोगच आहे, दुसरं काही नाही. मनाच्या पातळीवर गेल्यावर मनुष्य बुद्धिवादी होतो, तो तर्क करतो. पण त्याच्या पलीकडे सुद्धा अवस्था आहे. मनाद्वारे तुम्ही कितीही तर्क करून भगवंत नाही आहे, आत्मा नाही आहे असं म्हणू शकता. बुद्धिवादी लोक हे सगळं मानत नाही, कारण ते बुद्धीद्वारे स्वतःला खूप मोठं समजतात. त्यांना वाटतं की आम्हालाच सगळं माहिती आहे. आता हे लोक जे सांगतात हे सगळं खोटं आहे, जे दिसत नाही ते असणार कसं. पण आपण जर ह्या दोन्ही गोष्टी सोडून दिल्या, म्हणजे त्या शक्तीचा वापर आपण बुद्धी डेव्हलप करण्यासाठीही केला नाही आणि भौतिक गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठीही केला नाही, तर ती शक्ती आपण जर अंतर्मुख केली, तर आपल्यामध्ये जी शक्ती आहे, आता मी म्हटलं की सगळ्यामध्ये आहे पण कमी जास्त प्रमाणात आहे. आता आपल्यामध्ये जी शक्ती आहे तिचा पूर्ण विकास आपण करून घेऊ शकतो, जर आपण ती शक्ती मनावर आणि ह्या जगावर जर वापरली नाही तर नराचा नारायण होतो. बघा, स्वामी अद्भुतानंद लाटू महाराज बिलकुल शिकलेले नव्हते. भगवान श्री रामकृष्ण शिकलेले नव्हते जास्त, त्यांनी काही शास्त्र वाचली नाही. मग त्यांना एवढं ज्ञान कसं आलं? त्यांनी त्या शक्तीचा प्रयोग जडावरही केला नाही आणि मनावरही केला नाही. त्यांनी ही सगळी पुस्तकं, शास्त्र हे सगळं बाजूला ठेवलं. याची काही गरज नाही, कारण ते ज्ञान आपल्या आतमध्ये आहे. आत्म्यामध्ये अनंत ज्ञान आहे. म्हणून त्यांनी ती शक्ती स्वतःवरच वापरली, म्हणजे ते अंतर्मुख झाले. त्यांनी आत्म्याविषयीच विचार करायला सुरुवात केली, आत्मचिंतन केलं. म्हणजे बौद्धिक चिंतनही केलं नाही, जगाचं चिंतनही केलं नाही, पण आत्म्याचं चिंतन केलं. अंतर्मुख झाले. सगळे विचार त्यांनी थांबवले. योग चित्तवृत्ती निरोध. म्हणजे आता ते अंतर्मुख झाले आणि हे जे चंचल मन आहे त्या चंचल मनाचा अभ्यास करून त्याला स्थिर केलं. कारण मनाला स्थिर करणंच तर महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. सत्य बोलायला पाहिजे, हिंसा करू नये, कुणाला त्रास देऊ नये, सत्य बोलण्याचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे ह्या जगाची आसक्ती सोडली पाहिजे. जे ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी पालन केलं. कारण त्यांना आध्यात्मिक शक्ती डेव्हलप करायची होती. त्यांना त्या आत्म्याला मुक्त करायचं होतं, त्यांना ईश्वरलाभ करून घ्यायचा होता. म्हणून त्यांनी ह्या मनाला कसं केलं, शांत केलं. आणि जेव्हा मन शांत होतं, जेव्हा मन पवित्र होतं, मनामध्ये जगाविषयी कोणतीही कामना राहत नाही, किंवा मी पंडित झालो पाहिजे आणि मी लोकांवर प्रभाव टाकला पाहिजे, मी खूप चांगली व्याख्यानं दिली पाहिजे, हा भाव पण त्यांच्या मनामध्ये नसतो. त्यांच्यामध्ये एकच विचार असतो की ईश्वरलाभ कसा होईल. आपल्यामध्ये अंतर्निहित जे चैतन्य दडलेलं आहे त्याचा साक्षात्कार कसा होईल, आत्मसाक्षात्कार कसा होईल. कारण तो झाल्याशिवाय आपण या संसारामधून मुक्तच होऊ शकत नाही. म्हणून ते जडावरही मन केंद्रित करत नाही, मनावरही करत नाही, तर ते फक्त भगवंतावर आणि आत्म्यावरच मन केंद्रित करतात. आणि त्यामुळे आता अंतर्मुख झालेले आहे. ते आपल्या आतमध्ये काय आहे याचा शोध, म्हणजे स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात केली की खरा मी कोण आहे. तर मी काय शरीर आहे की मन आहे की बुद्धी आहे की काय आहे.
तर खरा मी आतमध्ये आहे, खरा मी ते चैतन्य आहे, तो आत्मा आहे. त्याचा शोध त्यांनी सुरू केला आणि शोध सुरू केल्यामुळे ह्या नराचा नारायण झाला. तो ईश्वरत्वापर्यंत पोचला, ईश्वर होऊन गेला. तुका झाला विठ्ठल, तुका विठ्ठल होऊन गेला. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला आणि जो जो बिघडला तो तो विठ्ठलची झाला. म्हणजे भगवंताचं चिंतन करून करून मनुष्य भगवंत होऊन जातो. आत्म्याचं चिंतन करून करून मनुष्य आत्मा होऊन जातो. म्हणजे ती शक्ती आपल्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे, पण तिचा उपयोग आपण कसा करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये असलेली शक्ती, ती शक्ती नष्ट न करता त्या शक्तीला प्रगट करायचं, हाच तर धर्म आहे. स्वामीजी म्हणतात, रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन. धर्म म्हणजे मनुष्यामध्ये अंतर्निहित आत्मशक्तीला प्रगट करणं, हाच तर धर्म आहे. आणि भारताने तेच केलं. भारताने सगळी शक्ती आपली खर्च केली आत्मसाक्षात्कारासाठी. ते जगाच्याही मागे धावले नाही आणि पांडित्याच्याही मागे धावले नाही. कारण त्यांना माहिती होती की हे मन आणि हे जग ह्या दोन्ही गोष्टी नश्वर आहे, पण याच्या पलीकडे काहीतरी आहे आणि तेच एकमात्र सत्य आहे. ते सत्य शोधण्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवरून आपलं मन काढून घेतलं आणि अंतर्मुख झाले. मनाला शांत केलं, मनामध्ये सगळ्या वासना कामना काढून टाकल्या. एकच विचार ठेवला की आत्मलाभ कसा होईल, ईश्वरलाभ कसा होईल. आणि शेवटी त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून ते सगळे मुक्त झाले. म्हणजे बघा, शेवटी आपल्यावरती अवलंबून आहे. प्रत्येक मनुष्यालाच ती शक्ती दिलेली आहे, प्रत्येक देशाकडेच ती शक्ती आहे. पण त्या शक्तीचा प्रयोग लोक कसे करतात, ते जसा प्रयोग करेल त्या गोष्टी त्यांना प्राप्त होईल. पण जर त्या गोष्टीचा, या अध्यात्माचा किंवा आध्यात्मिक शक्तीचा प्रयोग जर आपण या भौतिक जगासाठी केला तर ती शक्ती वाढणार नाही, आपल्यामधली नष्ट होईल. आणि शेवटी जे काही आपण कमावलेलं आहे ते सुद्धा एक दिवस नष्ट होणार आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही जेवढी प्रगती केली, जेवढं मन पवित्र केलं, जेवढं मन एकाग्र केलं, ती सगळी तुमची खरी संपत्ती आहे. तुम्ही जरी हे शरीर सोडलं तरी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत जाणाऱ्या आहे आणि शेवटी तुम्ही पुढे प्रवास सुरू ठेवणार आहे. हे मनुष्य विसरतो. आपण जास्त महत्त्व या जगाला देतो. जे जसा हिरा आहे आणि एक काचेचा तुकडा आहे. आता हिरा आणि काचेचा तुकडा दोन्ही सारखे दिसतात, पण आपण त्या नकली काचेच्या तुकड्याच्या मागेच धावतो आणि खरा हिरा आपण सोडून देतो. जो हिरा आहे तो आपल्या आतमध्ये दडलेला आहे. तो प्राप्त करून घेण्याऐवजी आपण या नश्वर गोष्टीवर आपली शक्ती खर्च करतो, आपली सगळी आध्यात्मिक शक्ती तिथे खर्च करतो आणि त्यामुळे आपण शेवटी या जगामधून काहीही न घेऊन जाता जग सोडतो. असं होऊ नये, कारण हा मनुष्यजन्म आपल्याला मिळालेला आहे. या मनुष्यजन्मामध्ये आपण जेवढी शक्य होईल तेवढी आध्यात्मिक प्रगती करून घेतली पाहिजे, कारण तीच एकमात्र खरी आहे, राहणारी आहे. बाकी सगळ्या गोष्टीवर जर तुम्ही ती शक्ती वापरली, त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तुम्ही खूप बुद्धिमान व्हाल, तुम्ही खूप मोठे आर्टिस्ट व्हाल, तुम्ही भरपूर नाव कमवाल, पैसे कमावाल, तुम्हाला भौतिक गोष्टी भरपूर मिळेल, भरपूर सुख मिळेल. पण शेवटी त्या सगळ्या गोष्टी एक दिवस तुम्हाला सोडाव्या लागणार. तेव्हा तुम्हाला फार दुःख होईल की अरे आपण या काचेच्या तुकड्यासाठी सगळं आयुष्य गमावलं आणि खरा हिरा आपण सोडूनच दिला, आपलं जीवन व्यर्थ गेलं, असा तुम्हाला मग पश्चाताप होईल. ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण त्या शक्तीचा उपयोग स्वतःवरच केला पाहिजे, तरच आपण नराचे नारायण होऊ शकू. हे स्वामीजी आपल्याला इथे स्पष्टपणे सांगतात. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।